अरे बाबा, त्यांनी 3 वेळा उत्तर दिलेलं आहे ना साहेब, त्यांनी 3 वेळा उत्तर दिलेलं आहे. अगोदरची पण लक्षवेधी तीच होती राहुल पाटलांची, त्यांनी 3 वेळा सविस्तर उत्तर दिलेलं आहे ना. दिलं त्यांनी उत्तर. आता उत्तर दिल्यावर पुढे जायचं नाही का? ठीक आहे, ते आता उभे उत्तर झाले. दिल्यावर पुढे जायचं नाही ते का सांगा? मनामध्ये मंत्री महोदय उभे झाले. नाही वडेट्टीवार साहेब, त्यांनी 3 वेळा उत्तर दिलेलं आहे आणि सविस्तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे. राहुल पाटला साहेबांच्या लक्षवेधीला उत्तर दिलंय, त्यांनी तेही उत्तर दिलं आहे. आता आपण पुढे गेलं पाहिजे ना. हा, अध्यक्ष महोदय, देतो. अध्यक्ष महोदय, हरकत आहे. चला, अध्यक्ष जयंत पाटील महोदय. साहेबांची हरकत आहे. चला अध्यक्ष महोदय, चला बोला. पडाल. अध्यक्ष महोदय, भास्कर पाटील साहेब, आपण खाली बसा. ओ भास्कर पाटील साहेब, अध्यक्ष ओ महोदय, भास्कररावजी खाली बसा. भास्कररावजी खाली बसा. आपण बोला. जयंत पाटील साहेब बोला आपण. अध्यक्ष महोदय, हा, मी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं नाही. ज्यांना प्रश्न विचारला त्याऐवजी दुसरेच मंत्री उत्तर द्यायला लागलेले आहेत. ही चुकीची प्रथा महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही सुरू करताय. ज्यांना प्रश्न विचारला त्याने उत्तर द्यावं. आम्ही शांतपणे प्रश्न विचारला, ज्यांनी उत्तर देण्याची त्यांची कुवत असताना त्यांना अंडरमाइन करून दुसरे मंत्री उभा राहतात. हा त्या मंत्र्यांचाही अपमान आहे. आणि वडेट्टीवार साहेब मगासपासून हात करतायत. वडेट्टीवार साहेब आणि नाना पटोले, हा प्रश्न महत्वाचा आहे. 2 मिनिटं आपण वाढवा सभागृहाची आणि या दोघांचे प्रश्न घ्या. चला बोला. हा, ठीक आहे, विचार करू भविष्यात, असं तर म्हटले ना. चला आता हा विषय पुढे नेऊ. हे बघा, हा काय पद्धत आहे? ही काय पद्धत आहे सांगा आता. कोणतं? नाही वेगळं काहीच घातलं नाही. सभागृहाची वेळ 5 मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना आणली, ही योजना 11 महिन्यात बंद पडली. काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं. नाही. आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्यावर प्रचंड लाठीमार केला गेला, बदलून काढलेत. या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होतं. त्या फ्रॅक्चर झालीत काही पोरं. एवढ्या प्रचंड कोणी काय मारतं काय? तुमची सेवा केल्यानंतर 11 महिने आणि त्यांचं पुढेचं भविष्य अंधकारमय आहे. का मागू नये त्यांनी पुढे असं म्हटलं गेलं. याचा विचार करू. आता तुम्ही म्हणलेत विचार काय करणार, याचं उत्तर द्या ना. चला, उत्तर हे द्या. 11 महिने झाले उत्तर द्या. आणि या भविष्यात 5 वर्ष पूर्ण झाल्यावर 5 वर्ष पूर्ण झाल्यावर चला, हे जे काही आता मंत्री महोदय लक्षवेधी पुकारलेली आहे. मंत्री महोदयचे उत्तर देत आहेत, त्यापेक्षा बोला. योगेश यांच्या साहेब बोला. प्रशिक्षणार्थींना हा. जे 11 महिने काम केले महोदय या संदर्भामध्ये सकारात्मक उत्तर देत आहेत. हा. आता युग अध्यक्ष महोदय डिजिटलायझेशनचा आलेला आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. 400च्या वर असलेल्या या ITI मध्ये आपण मुलांना आणि त्या विद्यार्थिनींना ज्यांना आपण प्रशिक्षणार्थी म्हणून घेत आहोत. हो नाना, हो विजयराव, हो नाना, अरे बाबा, हो विजयराव, पॉइंट ऑफ प्रोसिजर म्हणत अरे विजयराव, नाना ऐका ना जरा. आता हे लोकांचं भलंच होणार आहे माझ्या प्रश्नातून महाराष्ट्राचा. प्लीज ऐका, 2 मिनिटं ऐका. अध्यक्ष महोदय, डिजिटलायझेशनच्या या वेळामध्ये तुमचा पॉइंट ऑफ प्रोसिजर होता ना. ITI मध्ये आपण त्या ITI मध्ये आपला पॉइंट ऑफ प्रोसिजर होता ना. पॉइंट ऑफ प्रोसिजर होता आपला. अध्यक्ष महोदय, मी आता पॉइंट ऑफ प्रोसिजर बोलताय आपण, कशाला बोलताय? पॉइंट ऑफ प्रोसिजर बोलताय ना. ना पॉइंट ऑफ प्रोसिजर पुढे जाऊया ना. लक्षवेधीवर नाही. चला द्या उत्तर द्या. माननीय अध्यक्ष महोदय, हा फार महत्वपूर्ण विषय. अरे तर ते विचारतात. आता ऐका ना, उत्तर ऐका मंत्री महोदय.